उन्हाळी सुट्टी म्हटलं की मुलं मज्जा मस्ती ही करतच राहतात. अशा वेळी मुलांना छोटीशी भूक देखील लागते. मग ते ह्या डब्यात किंवा त्या डब्यात काहीतरी खाऊ शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मुलांची छोटीशी भूक भागवण्यासाठी आज मी बनवणार आहे बिस्किटापासून भेळ. तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे एका बाउलमध्ये मी मोनॅको बिस्किट घालते आणि ही बिस्किट आपल्याला हाताने बारीक करून घ्यायची आहेत. बारीक लगेच होतात. हाताने जराशी कुस्करली की ही बिस्किट व्यवस्थित अशी बारीक होतात. याच पद्धतीने मी सगळी बिस्किट बारीक करून घेते. तुम्हाला बिस्किट जेवढी जाड ठेवायची आहेत किंवा जेवढे बारीक करायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला कांदा, अर्धी वाटी बारीक कापून घेतलेले टोमॅटो आणि थोडीशी शेव, मॅगी मसाला, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेव हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे भेळीमध्ये मीठ घालायची गरज नाही, कारण बिस्किट खारट असल्यामुळे चव एकदम बरोबर होते. मिठाची अजिबात गरज लागत नाही. कांदा, टोमॅटो आणि शेव एकसारखे अशी मिक्स झाल्यानंतर आपली भेळ तयार आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या पद्धतीने भेळ नक्की बनवून बघा. तुम्हाला देखील नक्की आवडेल.